बीडचा अंदाज बघूया आणि त्यानंतर ह्या दोन्ही जागांविषयी विनायकजी तुझ्या या कमेंटला जोडून ठीक आहे, इकडे यावेळी कोकणामध्ये आपल्याला दिसलं नाही धनुष्यबाण, पण किमान आता पदवीधरला उभे राहणार आहे दीपक सावंत, त्या निमित्तानं का होईना या कोकणपट्टीमध्ये, म्हणजे ठीक आहे कोकणात ते मुंबईतून उभे राहणार आहेत तसे, पण दीपक सावंतजी शिवसेनेचं चिन्ह यावेळी बघायला मिळालं नाही, ही मात्र वेदना कोकणातल्या तुमच्या शिवसेनेतल्या कार्यकर्त्यांची होती. आपण बीडकडे येऊया. अगदी बीडचा अंदाज घेऊया आणि रत्नागिरी आणि बीड या दोन्हीबद्दल विनायकजींकडून अंदाज घेऊ आपण. नेमकं काय चित्र, ग्राउंड रियालिटी काय होती तिथली, बीडचा अंदाज बघूया. बीडमध्ये पंकजा मुंडे या ठिकाणी त्यांचा विजय होताना दिसतोय आणि त्यांच्या विरोधात बजरंग सोनवणे जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अगदी शेवटी आलेले होते, प्रवेश केला होता आणि लगेचच त्यांना तिकीट जाहीर झालेलं होतं, त्यांचा पराभव इथे होताना दिसतोय. विनायक, रत्नागिरी आणि बीड इझी विन आहे की इथे सुद्धा टफ फाईट दिसते? पुन्हा एकदा नम्रता, दोन्ही जागांच्या लॉजिक्स फार वेगवेगळी आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये इझी विन आहे, 10% आसपासचं मार्जिन होतं. याचं कारण असं दिसतं की इलेक्टोरल मॅनेजमेंट, कोणकोणत्या बूथवरती मतदान झालंय, कोणकोणत्या विधानसभेत मतदान झालंय आणि कोणता पक्ष विशेषतः महायुती मतदान बाहेर काढण्यात यशस्वी ठरलेला दिसतोय. आणि त्याचा एक फायदा इथं बाकी सगळ्या मुद्द्यांसह रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये दिसतोय. याच्या उलट बीडमधली निवडणूक ही तशी लोकल झालेली होती, मराठवाड्याचा भाग आहे, तिथं मराठा आंदोलनाचा प्रभाव होता आणि जिथं जात ही एपिसेंटर होती अशी ही निवडणूक होती असं म्हणायला हवं, कारण ते डेटामध्ये दिसतंय. मराठा समाज एका पार्टीकडे किंवा एका आघाडीकडे होता आणि ओबीसी समाज एका आघाडीकडे होता. आपण सोशल मीडियावरती सुद्धा त्याच्या रिॲक्शन्स बघतोय. आपले पोलस्टर्स ज्यावेळी गेले आणि सर्वे घेत होते त्यावेळी सुद्धा या पोलरायझेशनचा इम्पॅक्ट आपल्याला ग्राउंडवरती दिसला. त्यामुळे तिथला जो निकाल येतोय त्याच्यामध्ये जातीय समीकरणांचा महत्वाचा वाटा आहे. उमेदवार बदलल्यामुळं उमेदवाराची अँटी इन्कम्बन्सी तिथं नव्हती, हा एक फॅक्टर बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या कामाला येतोय. आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये इलेक्टोरल मॅनेजमेंट यशस्वी होते असं या पोल मधून दिसतंय. अनिल देशमुखजी, बीडचं गणित कुठं चुकतंय? म्हणजे मराठा आरक्षणाचा एवढा मोठा फॅक्टर हा महाविकास आघाडीला पाठिंबा देईल असं वाटत असताना सुद्धा चित्र कुठेतरी बदललेलं दिसतंय. असं आहे, बीडमध्ये मी स्वतः गेलो होतो, 2 दिवस तिथे होतो. तिथली परिस्थिती जी आहे ती अतिशय वेगळी आहे. त्या ठिकाणी बजरंग सोनवणे निवडून येणार अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्या ठिकाणी मराठा समाजाच्या बाबतीत आपण जो मुद्दा उपस्थित केला, मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा पाठिंबा बजरंग सोनवणे यांना होता. मोठ्या प्रमाणात त्यांचे सर्व मराठा समाजाचे लोक त्यांच्या प्रचारामध्ये होते. अशा प्रकारची परिस्थिती आहे. तिथे जे सध्याचं जे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं, त्यांच्याबद्दल अतिशय मोठ्या प्रमाणात तिथे त्यांच्या जे भाजपचं सरकार राज्यातलं आणि केंद्रातलं आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी त्या ठिकाणी होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संविधान बदलणं अशा पद्धतीचं, ज्या पद्धतीचं आम्हाला 400 पार कराने संविधान बदलू अशा पद्धतीचा जे वक्तव्य अनेक भारतीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी केलं होतं, त्याच्यामध्ये अनंत हेगडे असो किंवा लल्लू सिंग जे फैजपूरचे खासदार आहेत ते असो किंवा तुमच्या पंकजाताईंचं सुद्धा एक व्हिडिओ क्लिपिंग मी पाहिलं की पंकजाताईंनी सुद्धा आमचे जर मोठ्या प्रमाणात जर खासदार निवडून आले तर आम्ही संविधान बदलू अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य क्लिपिंग जे पुढे आलं होतं, त्याच्यामुळे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नाराजी होती. त्याच्यामुळे बजरंग सोनवणे हे 100% निवडून येणार अशा प्रकारची त्या ठिकाणी परिस्थिती आहे. मधू चव्हाणांना काही मुद्दा पटत नाहीये. मधू चव्हाणजी, नाही असं आहे की मुळामध्ये हेगडे नावाची व्यक्ती वाचाळवीर असतात प्रत्येक पक्षात, त्याच्यात आमच्यात ते होते आणि त्यांना त्याचं योग्य ते फळ दिलेलं आहे. परंतु देशमुख साहेब, आपण एक प्रगल्भ राजकारण येतात, आपण महाराष्ट्राचे मान्य मंत्री होतात, आपला स्वभाव सुद्धा शांत आहे, विचारी बोलणार आहे. मी सभागृहामध्ये पाहिलंय, संविधान बदलणार असा प्रचार करणाऱ्याचे पापाचे धनी काँग्रेस आहे तसं मान्य शरद पवार साहेब आहेत. आणि म्हणून मी मगाशी जसं म्हणालो, कोकणामध्ये पंकजाताईंचा काही मुद्दा नव्हता. आणि दुसरं, या सगळ्या जातीयवादाचा आधार या निवडणुकीत घेण्यासाठीच योजनापूर्वक जरांगेनं उभं केलं होतं आणि ते जे पिल्लू होतं ते त्या ठिकाणी मान्य शरद पवार साहेबांचं पिल्लू होतं. आणि म्हणून नाहीतर मग त्या ठिकाणी टार्गेट केलं गेलं, म्हणजे रावसाहेब दानवेंना आणि पंकजाताईंना बीडमध्ये टार्गेट केलं गेलं. आणि निवडणूक होऊन जाईल होत देशमुख साहेब, पंतप्रधान येतील, पंतप्रधान जातील, पक्ष येतील, पक्ष जातील, पण 2 समाज, ओबीसी विरुद्ध मराठा समाज, हे आज वातावरण त्या मराठवाड्यामध्ये, कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात एवढं उभं राहिलं नाही, विदर्भात राहिलं नाही. त्याच्या पापाचे त्यांनी मान्य शरद पवार साहेबच असतील आणि ते जरांगे असतील.
ह्याचे फार मोठी कटू फळं विजय होईल. आपला उमेदवार विजय होण्यासाठी आपण काय पेरतोय समाजामध्ये याचं भान या नेत्यांना राहिलं नाही, हे दुःखाने सांगावं लागतंय. बरं, प्रशांत असेल आपल्याबरोबर. तर मला वाटतं हे अजेंडा, 2 अजेंडा आपल्याला महाविकास आघाडीचे दिसतील. एक म्हणजे संविधान बदल आणि दुसरा आरक्षणाचा प्रश्न. अजेंडा ट्रॅप जे असतात विरोधकांचे, त्याच्यामध्ये मला वाटतं हा जो जातीय मुद्दा जो होता मराठा विरुद्ध ओबीसी, हा ट्रॅप काही फारसा काम केला नसावा महायुतीवर. मात्र संविधानाचा ट्रॅप चालला की समोर येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं. सुद्धा काही विधानं त्यांना अडचणीची आली होती, पण त्यानंतर त्या सावरल्या. खास करून त्यांनी भाजपमध्ये आणि महायुतीमध्येच अडचणी तयार झाल्या होत्या. माझ्या बहिणीला मी नाशिकवरून लढवेन वगैरे, पण ते नंतर सॉर्ट होताना दिसतंय तिथे फारशी अडचण येत नाही आपल्याला. आपण प्रशांत, तुम्ही आहात आपल्यासोबत? माझा आवाज पोहोचतोय? हो हो, येतोय. प्रशांत, आपल्याकडे वेळेची आणि सगळ्या ह्याच्यातून जातो, त्यामुळे एखादी जागा तुमच्याकडे घेऊन यायला आपल्याला मी आलो नाही तरी समजून घ्या. काय सांगशील तू बीड बद्दल आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग बद्दल? नाही, रत्नागिरी सिंधुदुर्गचं मग वैशिष्ट्य हे असेल की तिथं पहिल्यांदाच भाजपचा म्हणजे कमळाचा प्रवेश होतोय. म्हणजे इतकी वर्ष युतीमध्ये असताना सुद्धा तिथे धनुष्यबाण चिन्हावरती निवडणूक व्हायची आणि यावेळी भाजपनं ती जागा आपल्याकडे घेतली. 2014 आणि 2019 दोनही वेळा विनायक राऊत तिथं जिंकले, पण ते निलेश राणेंच्या विरोधात जिंकले होते. यावेळी भाजपनं एक बदल केला आणि नारायण राणेंना थेट मैदानात उतरवलं. त्याच्यानंतर हे चित्र दिसतंय. दुसरी गोष्ट, आपण महायुतीला आता किती, महाविकास आघाडीला साधारणपणे 15 ते 20 जागा दाखवतोय. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या जागांचं सेपरेशन किती आहे मला माहिती नाहीये, पण त्यातल्या 10 जागा जरी त्यांच्या निवडून येत असतील तरी कोकणातली ही एक जागा गमावण्याचं दुःख त्यांच्यासाठी खूप जास्त असेल. कारण कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. सेंटिमेंट जे आहे ते सगळं, शिवसेनेची जी ऊर्जा आहे ती त्या कोकणातूनच येत असते आणि त्या अर्थानं हा जो पराभव असेल तो त्यांच्यासाठी म्हणजे गड आला सिंह गेला या टाईपचा असेल. त्या दृष्टीनं मला तो खूप महत्त्वाचा वाटतोय. दुसरं, बीडबद्दल जर बोलायचं झालं तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे जेव्हा एका बाजूला आहेत, त्याच्यानंतर जर बीड गमावलं असतं तर अर्थातच ते खूप आश्चर्यकारक ठरलं असतं. पण चर्चा खूप झाली बीडची, कारण जातीय अँगल ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये बीडच्या विशेषतः आले ते बघता एकूणच राज्याच्या सामाजिक रचनेसाठी सुद्धा ते खूप चांगलं नव्हतं. त्याच्यानंतर बीडचा हा विजय होतोय, तो पण महत्त्वाचा.